Practice set 2.2, question number 8. 3x square minus 2 under root 6 x plus 2 is equal to 0. We are going to solve it by factorization method. आपण फॅक्टरायझेशन मेथड यूज करून हे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करतो आहोत. आठवत असेल आपण काय करतो पहिल्यांदा 3 आणि 2 या दोघांचा पहिल्यांदा मल्टिप्लाय करायचा. मेक द मल्टिप्लिकेशन ऑफ दिस टू 3 and 2. 3 2 जा 6. 3 आणि 2 चा मल्टिप्लाय केला 6 झालं. आता लक्षात घ्या काही रूट मध्ये नंबर आहे, थोडा कन्फ्यूज होऊ शकतो म्हणून लक्ष द्या. 3 2 जा 6 झालं. आता व्यवस्थित आहे इथे बघा थर्ड टर्म प्लस मध्ये आहे, हे लक्षात घ्या. रूल व्यवस्थित समजून घ्या. थर्ड टर्मला जर प्लस साइन असेल तर रूल काय सांगितलंय, थर्ड टर्मला प्लस असल्यानंतर दोन फॅक्टरची ऍडिशन करायची, मग मिडल टर्म मिळणार आणि पुढे काय दोघांनाही सेम साइन येणार, मिडल टर्मचं साइन येणार. ओके, इथे प्लस साइन दिसतोय म्हणजे ऍडिशन मला सांगा एवढी यायला पाहिजे, 2 under root 6 यायला पाहिजे आहे. एक लक्षात घ्या कन्फ्यूज काय होणार आहे, इथे बघा अंडर रूट 6 आहे त्यामुळे इथे दोन्ही फॅक्टर्स मध्ये अंडर रूट 6 यायलाच पाहिजे. अंडर रूट 6 दोन्ही ठिकाणी यायला पाहिजे. तुम्ही चेक करा बघू, इथे पण अंडर रूट 6 आहे, इथे पण अंडर रूट 6 आहे. ह्या दोघांचा मल्टिप्लाय करून चेक करा. अंडर रूट 6 ने अंडर रूट 6 ला मल्टिप्लाय केलं, दोन्ही नंबर सेम आहे. आणि जर असं असेल तर रूट कॅन्सल होतं आणि व्हॅल्यू फक्त 6. या दोघांचा मल्टिप्लाय 6 आला. ओके, ऍडिशन किती यायला पाहिजे, 2 under root 6 यायला पाहिजे. ऍडिशन किती यायला पाहिजे, 2 under root 6 यायला पाहिजे. इथे का चेक करा बघू, इथे बघा इथे नंबर कोएफिशियंट कोणतं नाही म्हणजे 1 असणार. इथे पण बघा कोएफिशियंट कोण नाही, रूटच्या बाहेर कोणी नाहीये म्हणजे 1 असणार. म्हणजे इथे पण 1 आहे आणि इथे पण मला सांगा रूटच्या बाहेर 1 आहे. सांगा मला 1 आणि 1 ची ऍडिशन केली तर किती येईल, 2 येईल. म्हणजे 2 under root 6 या दोघांची ऍडिशन केली तर 2 under root 6 येतं बघा ह्या दोघांनी. आणि दोघांना सेम साइन द्यावा लागेल, कुठल्या टर्मचं, मिडल टर्मचं. म्हणून कोणते फॅक्टर्स आले, अंडर रूट 6 आणि अंडर रूट 6, फक्त दोघांनी मायनस साइन. बघा 3x स्क्वेअर मायनस अंडर रूट 6x मायनस पुन्हा आपण अंडर रूट 6x प्लस 2 इज इक्वल टू 0. लक्षात आलं तुमच्या, हे फॅक्टर्स पाडणं खूप इम्पॉर्टंट आहे. कॉमन फॅक्टर्स फाइंड आउट करायच्या अगोदर एक गोष्ट आपण करूया. इथे कॉमन काढताना थोडासा प्रॉब्लेम येईल बघा, कारण इथे रूट मध्ये नंबर आहे, इथे रूट मध्ये आहे का नाही. इथे पण बघा हा नंबर रूट मध्ये आहे, इथे मात्र नंबर कशामध्ये नाहीये, रूट मध्ये नाही आहे. मग आपल्याला या नंबरला रूट मध्ये टाकायचं असतं. पण एक लक्षात घ्या, जर या नंबरला रूट मध्ये टाकायचं असेल तर त्याचा स्क्वेअर करावा लागणार आणि मग रूट मध्ये टाकायचं. म्हणजे 3 ला जर आपण रूट मध्ये टाकलं तर रूट किती येणार आहे, 9 येणार आहे. आलं का लक्ष दे, काय रूट 9 म्हणजेच किती असतं, 3 असतं. बघा 3 म्हणजेच रूट 9, बाकी आहे तसं गेलं बघा. आणि 2 म्हणजेच रूट मध्ये किती येणार, 4. तर रूट 4 म्हणजेच किती असतं, 2 असतं. लक्षात आलं तुमच्या, याला आपण रूट मध्ये टाकायचं आहे म्हणून त्याचा स्क्वेअर करून नंतर रूट मध्ये टाकायचं. तसं इथे पण केलं. आता कॉमन फॅक्टर फाइंड करायचं व्यवस्थित. इथे x आहे, इथे पण x आहे, x कॉमन आहे. इथे रूट 9 आहे, इथे रूट 6 आहे. रूट 9 आणि रूट 6 म्हणजे 9 आणि 6 कुणाच्या टेबल मध्ये आहे, 3 च्या टेबल मध्ये आहे. म्हणून पण दोन्ही रूट मध्ये नंबर आहे ना, म्हणून रूट 3 कॉमन निघणार. मग 3 ने 9 ला डिवाइड करा बघू, 3 3 जा 9 मग रूट 3. 3 ने 6 ला डिवाइड करा, 3 2 जा 6 म्हणून कुणाला अंडर रूट 3x मायनस अंडर रूट 2. पुन्हा एकदा ऐका, कॉमन जो आपण काढतो हा कॉमन कसा काढायचा असतो, या दोघांना पण डिवाइड होईल
त्याला कॉमन म्हणतात. रूट म्हणजे 9 आणि 6 दोघांना आपण डिवाइड कोणी होऊ शकत 3 ने होतं की नाही, म्हणून पण दोन्ही नंबर रूट मध्ये आहे म्हणून रूट 3 आला. आणि हा ब्रॅकेट कुठून आला, याने याला डिवाइड करायचं, इथे लिहायचं, याने याला डिवाइड करायचं बघा. 2 3 जा 3 ने आपण डिवाइड, 3 2 जा 6 म्हणून अंडर रूट. इथे पण बघा रूट 6 आहे, इथे रूट 4 आहे. 6 आणि 4 कुणाच्या टेबल मध्ये, 2 च्या टेबल मध्ये आहे म्हणून रूट 2 कॉमन करा. 2 3 जा 6, 2 2 जा 4. एक तुम्हाला एक काय वाटेल की इथे तर प्लस साइन आहे, मग इथे मायनस का झालं, आलं का लक्षात तुमच्या, कारण यू कॅन सी हिअर at outside the bracket there is minus sign, that's why this sign is changed. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे त्यामुळे हे साइन चेंज झालं, इज इक्वल टू 0 आला. बघा एकच ब्रॅकेट डबल आला, एक लक्षात घ्या हाच ब्रॅकेट इथे येणार आहे, हे कंपल्सरी आहे. त्यामुळे हाच ब्रॅकेट, डबल ब्रॅकेट आला तो एकदा लिहायचं, ब्रॅकेटच्या बाहेर आहे त्याला सेकंड ब्रॅकेट मिळणार. याची व्हॅल्यू 0 घ्या, याची व्हॅल्यू 0 घ्यायची. हे मायनस तिकडे गेल्यावर प्लस झाले, हे पण मायनस तिकडे गेल्यावर प्लस झाले. x इज इक्वल टू रूट 2 अपॉन रूट 3 और x इज इक्वल रूट 2 अपॉन रूट 3. दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत बघा, म्हणून एकदाच फक्त लिहायचे. सोल्युशन किती आले सांगा, अंडर रूट 2 अपॉन अंडर रूट 3. थोडासा रूट मध्ये असल्यामुळे थोडस अवघड वाटेल, प्रॅक्टिस करा, नक्कीच इझी वाटेल. नेक्स्ट 9th question. 2m in the bracket m minus 24 bracket close is equal to 50. At first we have to solve the bracket. पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करावा लागेल. ब्रॅकेट सॉल्व करताना बघा ब्रॅकेटच्या बाहेर जो नंबर आहे त्याने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. 2m ने m ला मल्टिप्लाय केलं बघा, 2m स्क्वेअर आलं, मध्ये मायनस साइन आहे. 2m ने 24 ला मल्टिप्लाय केलं, 48 आलं बघा, 48m. आणि इज इक्वल टू 50 ला आपण इज इक्वल टू या साईडला साईड चेंज केली म्हणून मायनस 50 इज इक्वल टू 0. पुन्हा बघा 2m ने याला मल्टिप्लाय केलं, 2m ने 24 ला मल्टिप्लाय केलं आणि इज इक्वल टू 50 ला साईड चेंज केली त्यामुळे साइन चेंज झालं, इज इक्वल टू 0. आता फॅक्टर्स फाइंड करू. ह्या 2 आणि 50 या दोघांचा मल्टिप्लाय करायचा, किती आला 100 आला बघा. 50 आणि 2 चा मल्टिप्लाय 100, साइन पुन्हा एकदा रूल लक्षात घ्या. यू कॅन सी हिअर द थर्ड टर्म इज निगेटिव्ह. बघा थर्ड टर्मला मायनस साइन आहे, मायनस साइन असलं की सबट्रॅक्शन करायची आणि साइन डिफरंट येणार, वेगवेगळी साइन येणार. हे जे साइन आहे मिडल टर्मचं ते ग्रेटर नंबरला येणार. सिंपल रूल आहे बघा, मायनस साइन असलं की सबट्रॅक्शन केली की मिडल टर्म येणार आणि दोघांनाही साइन मात्र डिफरंट येणार. बघा 50 चे फॅक्टर्स आले बघा, 52 जा 100 चे फॅक्टर्स आले बघा, 52 जा 100 आलं. चेक करा 50 मधून 2 जर आपण मायनस केलं तर 48 येतं. ओके, साइन आता डिफरंट द्यायचे, हे साइन ग्रेटर नंबरला येईल बघा, याला मायनस आलं याला प्लस येणार आहे. आता 48 चे फॅक्टर्स आले बघा, मायनस 50m प्लस 2m. फक्त कॉमन काढायचं बघा, या दोघांमध्ये कॉमन काढा. 2m कॉमन निघाला बघा, इथे फक्त m राहील. मायनस 2 ने या 50 ला डिवाइड केलं, 2 ने 50 ला डिवाइड केला तर 25 प्लस 2. या दोघांना पण बघा 2 कॉमन निघेल, ब्रॅकेट मध्ये हाच ब्रॅकेट इथे m मायनस 25 इज इक्वल टू 0. जो ब्रॅकेट डबल आला तो एक वेळा असले, 2m प्लस 2 इज इक्वल टू 0. याची व्हॅल्यू 0 किंवा याची व्हॅल्यू 0. m इज इक्वल टू 25, 2m इज इक्वल बघा प्लस 2 इज इक्वल टू च्या पलीकडे गेले, मायनस 2 झाले. m इज इक्वल टू मायनस 2 अपॉन 2, 2 1 जा 2, that's why m is equal to -1 and solution 25 and -1. बघा कुठे प्रॉब्लेम असेल तर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10.
25m square is equal to 9. 25m square is equal to 9. Here you can see there are only two terms. Then how can you find the factors? बघा दोनच जर टर्म्स असतील तर फॅक्टर्स कसे फाइंड करायचे? एकदम इझी मेथड आहे, थोडा फॉर्म्युला वापरावा लागेल. बघूया कसं. 25m स्क्वेअर इज इक्वल टू 9. हे इज इक्वल टू 9 आहे, त्याला आपण साइड चेंज केली. +9 इकडे घेतल्यावर काय झालं? -9 इज इक्वल टू 0 आलं. 25m स्क्वेअर -9 इज इक्वल टू 0. एक लक्षात घ्या. मला सांगा 25m स्क्वेअर, 25 हा कुणाचा स्क्वेअर आहे? 5 चा स्क्वेअर आहे. म्हणून बघा 25m स्क्वेअर हा कुणाचा स्क्वेअर आहे? 5m ला ब्रॅकेट मध्ये टाका आणि स्क्वेअर लिहा. 5m चा स्क्वेअर 25 असतो, m स्क्वेअर. -9 कुणाचा स्क्वेअर आहे? 3 चा स्क्वेअर आहे, म्हणून 3 स्क्वेअर. लक्षात घ्या. इथे बघा दोन्हीकडे स्क्वेअर आले बघा. 5m square minus 3 square is equal to 0. Now you can use formula. हा फॉर्म्युला आपल्याला 5th, 6th, 7th, 8th, 9th दरवर्षी आपण लर्न केले. फॉर्म्युला कोणता बघा? a square minus b square is equal to फर्स्ट ब्रॅकेट a plus b, सेकंड ब्रॅकेट a minus b. केव्हा फॉर्म्युला यूज करतात हा? जेव्हा दोन्ही टर्मचा स्क्वेअर पाहिजे आणि मध्ये मात्र मायनस साइन पाहिजे. आहे का बघा इथे? इथे दोन्हीकडे स्क्वेअर आहे, मध्ये मायनस साइन आहे. मग एका a प्लस बी a मायनस बी. मग तसंच काय येईल बघा? 5m प्लस 3 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. 5m प्लस 3 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. a प्लस बी a मायनस बी. एकदम सिंपल रूल वापरलाय बघा. Therefore, 5m plus 3 is equal to 0 or 5m minus 3 is equal to 0. 5m is equal to plus 3 तिकडे गेले -3, -3 तिकडे गेलं +3. m ची व्हॅल्यू येणार -3/5, m ची व्हॅल्यू येणार 3/5. That's why solution -3/5 and 3/5. सिंपल आहे बघा. इथे फक्त फॉर्म्युला यूज केलाय. दोनच टर्म असल्यामुळे अशा प्रकारे फॉर्म्युला वापरून सॉल्व्ह करू शकतो. एकदम सोपं आणि इझी अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे. ओके.